एका शेतकऱ्यावर अचानक 4 बिबट्यांनी हल्ला केला, पण त्यानंतर या शेतकऱ्याने केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशातून त्याचं कौतुक झालं. या शेतकऱ्याला मिळाला शौर्य पुरस्कार जेव्हा 4 बिबट्यांना एका शेतकऱ्याने नेस्त नाबूद केला. जेव्हा एका शेतकऱ्यावर चहूबाजूनं 4 बिबट्यांनी हल्ला चढवला होता, पण तो घाबरला नाही. त्याने असा बुद्धीचा वापर केला, असं धाडस दाखवलं की ज्यामुळे त्याला शौर्य पुरस्कार मिळाला. शेतकरी जेव्हा दुपारी जेवण करून त्याच्या शेतात आला होता, तेव्हा त्याला काही अंतरावर शेतात दबा धरून बसलेले तब्बल 4 बिबटे दिसले. आसपास कुणीच नव्हतं. तो क्षण त्या शेतकऱ्यासाठी जीवन मरणाचा होता, कारण त्या 4ही बिबट्यांनी आता त्याच्याकडे रोखून बघितलं होतं. आता कोणत्याही क्षणी ते 4 बिबटे मिळून त्याच्यावर हल्ला करणारच होते, पण त्या शेतकऱ्याने बुद्धीचातुर्याने आपला जीव वाचवला. त्या बिबट्यांना असा धडा शिकवला ज्यामुळे त्याला शौर्य पुरस्कार मिळाला. वन विभागाकडून मिळालं बक्षीस, संपूर्ण शेतकरी वर्गातून अभिमान. मग असं काय डोकं चालवलं त्या शेतकऱ्याने? एक शेतकरी ज्याची चर्चा संपूर्ण देशभरात का होत आहे, का त्याचं नाव अभिमानाने घेतलं जाते. एक बिबट्या पाहिला तरी लोक घाबरतात, पण 4 बिबट्यांना अगदी गारद करणाऱ्या या शेतकऱ्याने काय आयडिया वापरली असेल. एका बिबट्याने हल्ला केला तरी लोकांची गाळण उडते, पण 4 बिबट्यांना कसं या शेतकऱ्याने हरवलं, कसा हा शेतकरी वाचला, चला जाणून घेऊया या अनोख्या घटनेचा डिटेल रिपोर्ट. आज आपण अशा एका शेतकऱ्याची शौर्य गाथा ऐकणार आहोत की ज्यासमोर अचानक 4 बिबट्यांचं मोठं संकट उभं राहिलं, पण तो घाबरला नाही. त्याने बुद्धीचा असा वापर केला की ज्यामुळे त्याचा जीव तर वाचला, पण संपूर्ण शेतकरी वर्गासाठी तो एक टेक्निक सांगून गेला. एक शेतकरी जो अडाणी, जास्त शिक्षण नव्हतं, पण डोकं चालवलं त्याने, ज्यामुळे त्याची चर्चा देशात झाली. एक साधा शेतकरी दुपारचं जेवण आटपून आपल्या शेतात कामासाठी निघाला. दुपारचे साधारण 3 वाजले होते. त्याच्या कपाशीच्या शेतात थोडंसं काम राहिलं होतं, पण त्याच्या शेतात जेव्हा त्याने प्रवेश केला तेव्हा त्याने जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तिथे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर 4 धिप्पाड मोठे बिबटे बसले होते. 4 बिबटे पाहून कोणी पळाला असता, पण हा शेतकरी पळाला नाही. त्याने त्यांचा असा प्रतिकार केला ज्यामुळे संपूर्ण देशात या शेतकऱ्याची चर्चा होणार होती. एका क्षणात शेतकऱ्याला वाटलं होतं, सुरुवातीला भीती वाटली होती. त्याला वाटलं की आपण आता आपलं काही खरं नाही. आसपास कुणी नव्हतं. त्याने आजूबाजूला नजर टाकली, दूरवर कुणीच नव्हतं. त्याने त्या बिबट्यांना पाहिलं होतं आणि बिबट्यांनीही शेतकऱ्यांच्या हालचालीवरून त्याला ओळखून घेतलं होतं. त्यांच्याकडे बिबट्याची देखील शेतकऱ्याकडे नजर गेली होती. बिबट्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं होतं. आता बिबटे देखील सावध झाले होते. आता कोणत्याही क्षणी ते त्याच्यावर हल्ला करणारच होते. आता त्या शेतकऱ्याला देखील माहिती होतं की 4 शिकारी प्राण्यांपासून आपल्याला जर वाचायचं असेल तर आपल्याला काहीतरी डोकं चालवावं लागेल. त्याला माहिती होतं की जंगली प्राणी आगीला घाबरतात, पण आग लावण्यासाठी त्याच्याकडे काहीच नव्हतं. बाजूला काठी पडलेली होती. त्या 4 बिबट्यापुढे त्या काठीचा काहीच उपयोग झाला नव्हता. आसपास दगड होते, पण दगड मारून कुत्रे पळतात, बिबटे नाही. बिबट्यांनी त्याच्याकडे आता चाल करायला सुरुवात केली होती. त्याचं डोकं वेगानं चालत होतं. 4 पैकी 2 बिबटे त्याच्याकडे हळूहळू यायला लागले होते. बिबटे हळूहळू येत होते. त्याने पळून जाण्याचा विचार केला, पण घर तब्बल 2 किलोमीटर अंतरावर होतं. 4ही दिशेला पळण्याची मार्ग बिबट्यांनी रोखला होता. आता बिबटे त्याला घेराव घालायला सुरुवात करणार होते. जवळपास 1 किलोमीटर अंतरावर एक छोटीशी झोपडी होती, जिथे 50-60 वर्षाची आजी राहत होती. पण तिथपर्यंत जाण्यासाठी त्याला जाण्याआधीच बिबट्याने फाडून खाल्लं असतं. त्या दिवशी त्याचं डोकं इतक्या वेगानं चालत होतं, त्याआधी ते इतक्या वेगानं कधीच चाललं नव्हतं. बिबटे हळूहळू त्याला घेरून जवळ घेत होते. तो मागे सरकत होता. आता ते त्याच्यावर झेप टाकणारच, तेव्हा त्याला एक अशी गोष्ट दिसली ज्यामुळे त्याचा जीव वाचला. त्याचं शेत जंगली एरियाच्या आसपास येत होतं, म्हणजे तिथे एक वन होतं. तिथे सरकारने झाडे लावा, झाडे जगवा अशा मोहिमेअंतर्गत काही रोपांवर संरक्षक जाळ्या लावल्या होत्या. त्याने एक जाळी पाहिली. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली, ही जाळी आपल्याला वाचू शकते. त्याला आठवलं, या झाडांना जाळ्या लावल्या आहेत, त्या शेळ्यांनी झाडं खाऊ नये म्हणून लावल्या होत्या. ही जाळी जर आपण अंगाभोवती गुंडाळली तर आपला जीव वाचेल, असं त्याला त्यावेळेस वाटलं होतं. त्याला हेही लक्षात आलं होतं की त्याचा कुत्राही त्याच्या मागून येत असणार, कारण ज्यावेळेस तो घरून निघाला होता तर त्याचा छोटा कुत्रा रामू एक त्याच्या पाठीमागे लागला होता, पण रामू अजून आला नव्हता. त्यामुळे आता त्याला त्याचा जीव स्वतःच वाचवावा लागणार होता. त्याच्या डोक्यात कल्पना आली, बिबट्याने झेक टाकण्यापूर्वीच ती जाळी घेणं गरजेचं होतं. आता तो शेतकरी त्या जाळीकडे पळायला लागला. हे पाहून त्या 4 पैकी एका बिबट्याने त्याच्या अंगावर झेप मारलीच, पण त्याने प्रसंग ओळखून स्वतःच बाजूला उडी फेकली, स्वतःला झुकून दिलं. ती जाळी त्याच्यापासून 100 मीटर अंतरावर होती. आता 4ही बिबटे त्याच्या वेगानं मागे पळू लागले होते. शेतकऱ्याच्या मनात भीती दाटून आली. त्याने आपला जीव वाचवण्यासाठी गळ्याभोवती घट्ट रुमाल पळता पळता गुंडाळला. तो जाळीच्या दिशेने धावू लागला. त्याच्यामध्ये बिबट्यामध्ये काही अंतर 4 काही फुटांचंच होतं. एका बिबट्याचा पंजा त्याच्या पाठीला लागलाच होता, पण शेतकऱ्याने डोकं चालवलं. त्याने जवळपास 10 मीटर अंतरावरून त्या
जाळीच्या दिशेने जोरदार उडी फेकली. तो त्या जाळीवर जाऊन पडला. त्याच्या तोंडाला हाताला खरचटलं, पण त्याने क्षणाचाही विचार न करता ती जाळी अंगाभोवती उडून घेतली आणि आता तो पूर्णतः जाळीच्या आत होता. चारही बिबट्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पंजे जाळी लागत होते. आता ती जाळी त्याने अंगाभोवती गुंडाळली, त्यामुळे बिबटे त्याला जखमी करू शकत नव्हते, पण तो अजून पूर्ण सुरक्षित नव्हता. कसा बसा तो जाळीत आपलं अंग झाकून कसा बसा बसला होता. बिबटे आता त्याला ढकलून पाडायचा प्रयत्न करत होते. बराच वेळ झुंज सुरू होती. थोड्या वेळाने बिबटे शांत झाले, पण ते तिथेच घुटमळत होते. आता नुसतं जाळीत बसून जमणार नव्हतं. शेतकऱ्याने पुढे जे डोकं चालवलं ते अत्यंत भयानक होतं. त्याने धीर धरून जाळी सकट उभा राहिला. हळूहळू झोपडीच्या दिशेने चालू लागला. तो 5-6 फूट गेलाच असेल तसेही चारही बिबटे पुन्हा आक्रमक झाले आणि त्याच्यावर धावले. शेतकऱ्याला कळलं होतं, आपण जर चाललो तर हे हल्ला करतात. पुन्हा तो बसला. अर्धा तास बसून राहिला. पुन्हा बिबटे शांत झाले. त्याच्यासमोर ती झोपडी दिसत होती. आता बिबटे त्याला 10 फुटाच्या पुढे जाऊ देत नव्हते. तो थोडा पुढे गेला की वेगाने येऊन पंजे मारायचे. त्याला भीती वाटत होती, हा जर पंजा जोरात लागला तर जाळीच्या आतून आपल्याला नखं लागतील. बिबट्यांनाही कळालं होतं की जाळीच्या मदतीने हा पळ काढतोय, म्हणून त्यांनी अधिक जोराचा हल्ला चढवला. शेतकऱ्याला वाटलं आता आपला शेवट होणार. त्याने लांबून आजीला हाका मारल्या, पण थोडा पाऊस सुरू असल्यामुळे आजीला ऐकू जात नव्हतं. जाळी आता जागोजागी फाटायला लागली होती. बिबट्यानं जर ती संपूर्णपणे फाडली असती तर शेतकऱ्याचा जीव वाचला नसता. पण अचानक एक चमत्कार घडला. शेतकऱ्याच्या शेतात एक बाजरीचं शेत होतं. त्याच्यातून पक्ष्याचा एक मोठा थवा आवाज करत उडाला. बिबट्यांचं लक्ष विचलित झालं. शेतकऱ्याला लगेच कळलं की ही संधी आहे. त्याने एक दगड घेतला आणि दगड त्याने त्या बाजरीच्या शेतात फेकला. दगड फेकताच मोठा थवा उडाला आणि तो जमिनीत कमी उंचीवरून उडाला. भुकेलेले बिबटे त्या पक्षाच्या दिशेने धावले. शेतकऱ्याला पळायची संधी मिळाली. त्याला माहिती होतं बिबटे काही सेकंदात परत येतील. त्याने एक मोठा निर्णय घेतला. ती फाटलेली जाळी शरीरापासून बाजूला फेकली आणि तो जितक्या वेगानं पळू शकत होता तितक्या वेगानं झोपडीच्या दिशेने पळाला. तो झोपडीत जाऊन शिरला. बिबट्याने त्याचा पाठलाग केला, पण तोपर्यंत शेतकऱ्याने झोपडीचा दरवाजा बंद केला होता. आजी झोपडीत जागीच होती. तिने घाबरलेल्या शेतकऱ्याला पाहिलं. त्याला सुरक्षित जागा मिळाली, पण धोका टळला नव्हता. चारही बिबटे झोपडीच्या बाहेर बसून जोराजोरात गुरगुरत होते. शेतकऱ्याला घरी जायचं होतं, पण ते थान मांडून बसले होते. तेव्हा त्यांनी पुन्हा डोकं चालवलं. आजीच्या चुलीत एक जळणार लाकूड घेतलं. त्याला कापूस गुंडाळला. एक मशाल तयार केली. झोपडीचा दरवाजा उघडला. मशाल बाहेर फेकली. मशालचा भडका पाहून बिबटे थोडे मागे सरकले, पण ते तिथून गेले नाही. आता शेतकऱ्याची हिंमत संपली होती. त्याला कळालं की आपल्याला रात्रभर इथंच बसावं लागेल. पण म्हणतात ना, संकटकाळी देव कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येतो. आणि त्याच वेळेस एक अनपेक्षित गोष्ट घडली. शेतकऱ्याचा पाळीव कुत्रा रामू त्या झोपडीपर्यंत आला. मालकाचा जीव धोक्यात आहे त्या मुक्या प्राण्याला कळालं होतं. त्याने दाराबाहेर बसलेल्या चारही बिबट्यांना पाहिलं. क्षणाचाही विचार न करता मालकाला वाचवण्यासाठी त्याने थेट 4 बिबट्यांच्या झुंडीवर झेप घेतली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बिबटे गोंधळले, पण त्यांचं लक्ष शेतकऱ्याहून विचलित झालं. ते त्या कुत्र्याकडे वळले. एक कुत्रा आणि 4 बिबटे अशी जीवघेणी लढाई सुरू झाली. ही संधी साधून शेतकऱ्याने झोपडीचा दरवाजा उघडला. जळीकळीत लाकूड घेऊन भांड्यात फेकलं आणि घरात जीवाचे मुठीत धरून जीव धूम ठोकली. त्या शूर कुत्र्याने आपल्या प्राणाची बाजी लावली, पण मालकाचे प्राण वाचवले. अखेर ही घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली असून या गोष्टीतून प्रत्येक शेतकऱ्याला काय शिकायला मिळतं? कोणत्याही संकटात घाबरून जाऊ नका. शांत डोक्याने विचार केला पाहिजे. मार्ग नक्की सापडतो. तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.